एकदा आपली भेट होते, फिर से हम लोग एक बार मिले हैं. आपण लास्ट लेक्चर बघत होतो ऊर्जा शक्तीचा जागर, आणि आपण जवळपास अर्धा धडा कंप्लीट केलेला होता. त्या अर्ध्या धड्याच्या पुढे आपण जाणार आहोत. मैं थोड़ा गो थ्रू कर रहा हूँ, आपने देखा रहेगा ये सब हुआ था. हम लोग यहाँ तक आए थे की लेखकाची जी आई होती ती अतिशय कष्ट करत होती, आणि लेखकाला शाळेत गेलेल्या लेखकाला चप्पल घालायला पैसे नव्हते. अशा गरिबीमध्ये लेखक जगत होता, लक्षात घ्या. ओके. हम लोग इथून आपण इथपर्यंत आपले झालेले होतं. आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. आमचं हायस्कूल ही गरीब होतं, त्यामुळे उत्तर पत्रिका घरून न्यावी लागायची. त्यावेळेला त्या उत्तर पत्रिकेची किंमत फक्त 3 पैसे असायची. सॉरी, आपल्याला कदाचित पटणार नाही, पण तेव्हा दर आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. डोळ्यात पाणी उभं राहणं म्हणजे आपण पाहिलेलं होतं, डोळ्यात अश्रू येणे. बघा लेखकाची परिस्थिति कितनी गरीब होती. हिंदी मराठी दोनों भाषा में मैं बात करूंगा. लेखक की स्थिति जो थी, आर्थिक फाइनेंशियल कंडीशन बहुत बुरी थी. उस समय लेखक जिस स्कूल में पढ़ता था, उस समय हर सैटरडे क्लास टेस्ट हुआ करती थी, और आंसर शीट घर से लानी पड़ती थी. तो घर में तो होती नहीं, दुकान से खरीदनी पड़ती थी. और आंसर शीट खरीदने के लिए, उत्तर पत्रिका विकत घेण्यासाठी त्यावेळेला फक्त 3 पैसे लागायचे. 3 पैसे. आज अपना मोबाईल 30,000 का है दोस्त. त्यावेळेला फक्त 3 पैसे लागायचे, पण हे 3 पैसे देखील लेखकाकडे नव्हते. लेखकाच्या आईला फार वाईट वाटायचं की मला माझ्या मुलाला शिकवायचंय, लेकिन मेरी कंडिशन इतनी बुरी है, माझी परिस्थिती एवढी वाईट आहे की मी माझ्या मुलाला 3 पैसे देखील देऊ शकत नाही. त्यामुळे आईला फार वाईट वाटायचं, आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. लक्षात घ्या, लेखक आपल्याला सांगतोय, लेखक हमें बताना चाह रहा है कि कैसे गरीबी से मैं पढ़ लिख कर इतना बड़ा बना, और इस गरीबी में पढ़ने की, आगे बढ़ने की जो चाह मेरे मन में थी, वो मेरी माँ ने कैसी पूरी की, याचं वर्णन लेखक आपल्याला सांगतोय. लेखक सांगतो, आजही हे आठवलं की मना अंगावर काटा उभा राहतो. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले, पडेल ते काम केले. काँग्रेस हाऊस मध्ये काही काम मिळणार आहे हे समजल्यावर, लक्षात घ्या, लेखकाची आई तिकडे गेली, रांगेत उभी राहिली तशी ताटकळत. पण त्यावेळेला तिला सांगण्यात आलं की फक्त तिसरी आणि त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाईल. हे ऐकून साहजिकच लेखकाची आई नाराज झाली, घराकडे मागे फिरली. त्याच वेळी तिने ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. बघा, या पाठामध्ये लेखक आपल्याला सांगतोय की मी आज एवढा मोठा झालो, माझ्या आईने मला सांगितलं तू खूप शिक, खूप मोठा हो. त्यामागचं जे नेमकं कारण होतं, उसके पीछे जो असली रीजन था, वो रीजन लेखक रघुनाथ माशेलकर आपल्याला इथे सांगतात. बघा, लेखक सांगतात कि एक किस्सा ऐसे मेरी माँ के साथ हुआ, जिसके कारण मुझे माँ ने पढ़ाया, इतना बड़ा बनाया. तो किस्सा आता आपण पाहूया. आजही आठवलं की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. अंगावर काटा उभा राहणे म्हणजे अतिशय भीती वाटणे किंवा भीतीने शहारा येणे. माझ्यासाठी जिने प्रचंड कष्ट केले ती म्हणजे लेखकाची आई. पढ़ेल ते काम केले, पढ़ेल ते काम यानी जो कुछ काम मिला, क्योंकि घर की कंडीशन बहुत बुरी थी दोस्त. जब लेखक 6 साल के थे, पिताजी पिताजी गुजर गए थे. घर में कोई कमाने वाला नहीं था. माशेल गांव छोड़कर गोवा से, दक्षिण गोवा से बंबई में गिरगांव में खेतवाड़ी में आए. उस जमाने में ऐसी स्थिति थी नहीं कि काम बड़े आसानी से मिल जाता था. त्यामुळे लेखकाच्या आईला धुनी भांडी करणं, कपडे धुणं, भांडी घासणं, जेवण बनवणं, अशी जी काही कामं तिला मिळत होती ती करत गेली आणि आपलं घर चालवत होती. एक दिन लेखक के माँ के ऐसे सुनाई दिया, या उन्हें पता चला कि काँग्रेस हाऊस जवळ, आता काँग्रेस हाऊस हे क्या है दोस्तों, मुंबईतील काँग्रेस पक्षाचे जो एक ऑफिस आहे, त्यावेळेला ते फार फेमस होतं, त्याला काँग्रेस हाऊस असं म्हटलं जायचं. या काँग्रेस हाऊस जवळ काही काम मिळणार आहे असे तिला समजलं. साहजिकच
उन्हें काम की बड़ी जरूरत थी, तो वो सुबह सुबह वहां पे चली गई। देखा तो बहुत लाइन थी, बहुत सारे लोग आए थे काम के सिलसिले में, काम मुझे मिले इसलिए। ती त्या लाईनीत उभी राहिली, तशीच ताटकळत ताटकळत म्हणजे वाट पाहत, लक्षात घ्या। एक तर सकाळीच गेलेली होती, पेटभर उसने कोई ना मतलब काही जेवण झालेलं नव्हतं, मला काम मिळेल या आशेने ती तिथे गेली। बहुत देर तक लाईन में खडी रही, पण जेव्हा तिचा नंबर आला तेव्हा तिला सांगण्यात आलं की फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्या लोकांना काम दिलं जाईल, यानी थर्ड स्टँडर्ड या उससे ज्यादा पढ़े लिखे लोगों को काम दिया जाएगा। अर्थात लेखकाची आई शिकलेली नव्हती, त्यामुळे तिला काम काही मिळालं नाही। पण इथे एक गोष्ट झाली, लेखक की माँ बहुत नाराज हो गई। तिला फार वाईट वाटलं की आज जर माझ्याकडे शिक्षण असलं असतं, आज अगर मैं पढ़ी लिखी होती तो शायद ये काम मुझे मिल जाता। ती नाराज झाली, ती घरी आली, लेकिन उसी वक्त उसने डिसाइड किया की काही झालं तरी मी आता माझ्या मुलाला शिकवीन, कारण तिला उस गरीबी में वो जो जी थी, त्या गरिबीमध्ये तिला एक गोष्ट माहिती पडलेली होती, आणि ती गोष्ट होती ती म्हणजेच की मला शिकलं पाहिजे, माझ्या मुलाला शिकलं पाहिजे, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही। बिना पढ़ाई के इस दुनिया में कोई सम्मान नहीं मिलता। अच्छा, तिच्या घरात एकच आता शिकणारा होता, तो म्हणजे लेखक। लेखकच शिकून घरची परिस्थिती बदलू शकणार होता, याद रखना। म्हणूनच तिने ठरवलं की मी आता माझ्या मुलाला शिकवणार, मैं मेरे बच्चे को पढ़ाऊंगी, पढ़ा लिखा कर इतना बड़ा बनाऊंगी कि मुझे कभी भी गरीबी में जीना न पड़े। त्यामुळे हा किस्सा लेखक सांगतो, ये किस्सा लेखक कहता है कि ये हमेशा मेरे याद रहा, क्योंकि ये एक चीज ऐसी थी, ये एक घटना ऐसी थी जिस घटना ने मेरे पूरे जीवन को, मेरी माँ के सोच को बदल दिया था। अशा प्रकारे लेखक सांगतो, ही गोष्टीमुळे माझं आयुष्य बदललं। तिनं प्रत्यक्षात केलंही तसंच। माझ्यासाठी तिने घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दातून सांगू। कोरे, पाठ कोरे, बिलकुल लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्याच्या वया करून द्यायची। अखंड पेन्सिल मला मिळणं अवघड होतं, त्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनंच लिहावं लागेल। बघा, लेखक आता आपल्याला सांगतोय की मी, माझ्या आईने माझ्यासाठी किती कष्ट घेतले, किंवा माझं शिक्षण मी कसं पूर्ण केलं, कंप्लीट केलं। ती लेखक सांगतोय बघा, माझ्या आईने माझ्यासाठी जे काही कष्ट घेतले उसे मैं शब्दों में बया नहीं कर सकता। कारण लक्षात घ्या, कष्ट हे मोजता येत नाही राजानो, लक्षात घ्या। आपको भी पता रहेगा, जब आप 90s में आना चाहते हो तो आपको कितने कष्ट करने हैं, आपको कितनी मेहनत करनी है। इन मेहनत के द्वारा ही आप 90 तक जाने वाले हो। लेखक सांगतो, माझी आई जिथे कामाला जायची किंवा जिथे जायची, अगर उसे वहां पे कोरे पेज मिले, पन्ने, नोटबुक के जो पन्ने होते ना, कोरे पेज मिळाले, कोरे, याने एका पाठीमागे कोरे होते आणि पुढे लिहिलेलं होतं, पीछे का जो बैक ये था वो कुछ लिखा नहीं था, खाली था, किंवा अर्धे लिहिलेले आहेत, लक्षात घ्या, काही पेज खाली आहेत, असे असे पेज, अशी कागद वहीची जिथे जिथे मिळेल तिथून ती घेऊन यायची, त्यांना शिवायची, ज्याला आपण बाइंडिंग करणं म्हणतो, ती शिवायची आणि त्याच्या वया करून लेखकाला द्यायची। अखंड पेंसिल, देखो हम लोग जब पप्पा को बोलते हैं कि मुझे, मेरे पास पेंसिल नहीं है, अपने पप्पा जनरल स्टोर में या दुकान पर जाकर पूरा बॉक्स कैमलिन का, अप्सरा का पूरे हमें ला के देते। न जाने इरेजर कितने हैं, न शार्पनर कितने हैं, पेन कितने हैं अपने पास पता नहीं। लेकिन यहाँ पे लेखक कहता है कि अखंड पेंसिल, यानी एक पूरी पेंसिल मुझे कभी नहीं मिली। अगदी तुटलेल्या पेन्सिली मिळायच्या, लक्षात घ्या। इतनी छोटी होती थी कि वो हाथ में भी मैं पकड़कर लिख नहीं सकता था। इतनी कभी कभी हालत मेरी बेकार हो जाती थी, एवढी माझी हालत बेकार असायची। आणि असं करत करत मी माझं शालेय शिक्षण कंप्लीट केलं, लेखक सांगतोय, लक्षात घ्या। त्यामुळे लेखक सांगतो अखंड म्हणजे पूर्ण। याचं हायस्कूलमध्ये, याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले। ते आम्हाला भौतिक शास्त्र याने फिजिक्स शिकवत। विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही,
तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्वज्ञान फिलॉसॉफी मला शिकवलं. बघा, फार महत्वाची गोष्ट आहे. लेखक सांगतो, माझे शाळेतले शिक्षक मला का आवडायचे याचं मुख्य कारण होतं, इसका मेन रीजन था कि जो सब्जेक्ट वो हमें पढ़ाते थे उस सब्जेक्ट के प्रति हमें प्यार उत्पन्न होता था. त्या विषयाची गोडी ते आम्हाला लावायची. त्यामुळे लेखक सांगतो की लेखक ज्या शाळेमध्ये शिकला त्या शाळेचं नाव होतं युनियन हायस्कूल आणि त्या शाळेमध्ये भौतिकशास्त्र फिजिक्स शिकवण्यासाठी एक सर होते. त्या सरांचं नाव होतं भावे सर. दोस्तों, अगर देखा जाए फिजिक्स, अलजेब्रा, ज्योमेट्री ये कुछ सब्जेक्ट है जो बहुत डिफिकल्ट है, दिमाग को तकलीफ देने वाले हैं. लक्षात घ्या, सर दर्द दे देते हैं. लेकिन लेखक सांगतो भावे सर असं काही शिकवायचे, फिजिक्स इतना अच्छा पद्धतीने, एवढ्या चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लेन करायचे की ते सरळ डोक्यात घुसायचं. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजेच मला फिजिक्स सारख्या विषयाची गोडी वाटू लागली, गोडी यानी आवड निर्माण झाली. और उसी के साथ त्यांनी एक फार मोठं तत्वज्ञान फिलॉसॉफी शिकवली आयुष्याची, ती आपल्याला त्यांनी पुढे दिलेली आहे. लक्षात घ्या, त्यांनी काय शिकवलं नक्की, लेखक उन्होंने क्या सिखाया. लेखक सांगतो, आज जो काही मी मोठा आहे ते एकतर माझ्या आईमुळे, माझ्या मामांमुळे आणि सगळ्यात महत्वाचं आईनंतर ते म्हणजे माझे शिक्षक. क्योंकि उन्होंने मेरे सोच को एक दिशा दी. माँ ने मुझे पढ़ने की प्रेरणा दी, स्फूर्ति दी, एनर्जी दी, आत्मविश्वास दिया. लक्षात घ्या, बड़े बनने की एक चाह दी. लेकिन बड़े बनने की एक सोच, एक सकारात्मक दृष्टि, एक पॉजिटिव एटीट्यूड अगर मुझे किसी ने दिया तो वो कहते हैं, रघुनाथ माशेलकर सांगतात, माझ्या शिक्षकांनी मला दिलं. लक्षात घ्या, एक घटना घटी उनके साथ, वो घटना उन्होंने हमें यहाँ पे दी है जो हम लोग देखेंगे. ते सांगतात, एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग, एक्सपेरिमेंट करून दाखवला. भिंगाच्या, भिंग याने आपको पता रहेगा लेन्स होती है. लक्षात घ्या, आपल्या शाळेमध्ये असते. ओके, भिंगाच्या साह्याने सूर्य किरणांची शक्ति कागदावर एकत्र केल्या. शायद वो बचपन में हम लोग करते थे, लेंस लेते थे, मैच बॉक्स की काड़ी लेते थे और सनलाइट पे उसे पकड़ते थे, तो ये एक 5-10 मिनट के बाद वो मैच बॉक्स की काड़ी अपने आप जल जाती थी, क्योंकि उसकी एनर्जी उसमें आ जाती थी और वो जल जाती थी. लक्षात घ्या, तेव्हा हा एक प्रयोग सांगितला. प्रयोग अगदी छोटा होता. लक्षात घ्या, प्रयोग कोई बड़ी बात नहीं थी दोस्तों, लेकिन उस प्रयोग से, उस एक्सपेरिमेंट से जो सीख मिली या जो सीख दी गई, वो सीख लेखक कहता है मेरे जीवन में बहुत बड़ी थी. लेखक सांगतोय बघा, एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या साह्याने सूर्यकिरणांची सनरेज शक्ति कागदावर एकत्र केल्यास कागज जळतो. बघा, यहाँ पे उन्होंने कागज लिया था. बचपन में हम लोग मैच बॉक्स की काड़ी लेते थे. ओके, कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं. आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, माशेलकर, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल. एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं. बघा, टीचर वही जो पढ़ाते पढ़ाते संस्कार दे. त्यांनी तेच सांगितलं की माझ्या युनियन स्कूल हायस्कूल शाळेतल्या शिक्षकांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आमच्या जीवनात काय केलेली होती तर ती म्हणजे आम्हाला शिक्षणाबरोबर संस्कार दिलेले होते. लक्षात घ्या, शिक्षणाबरोबर संस्कार दिलेले होते. आणि ते सांगतात की एक प्रयोग, शिक्षकाने एक प्रयोग केला, लेन्स घेतली, कागद त्या लेन्सनी जाळला. सगळ्या विद्यार्थ्यांनी तो बघितला, पण शिक्षकांनी माशेलकरांना आवाज देऊन एक गोष्ट सांगितली की माशेलकर, जर तुम्हाला असंच काहीतरी जाळायचं असेल, आयुष्यातलं अंधकार, अज्ञान जाळायचं असेल, तर तुम्हाला एकाग्रता हवी, कॉन्सन्ट्रेशन हवं, तुमची ऊर्जा शक्ती, तुमचा कॉन्फिडन्स, तुमची एनर्जी. लक्षात घ्या, तुमची पोटेन्शियन्सी तुम्ही एकत्र करा आणि तिचा चांगल्या कामासाठी वापर करा, तरच तुम्ही आयुष्यामध्ये मोठे होऊ शकता. लेखक सांगतो, अशा प्रकारे मला एकीकडे विज्ञान समजलं आणि एकीकडे एकाग्रतेचा मंत्र मिळाला. अशा प्रकारे शिक्षकांनी, अशा प्रकारे जे शिक्षक होते शाळेतले, त्या शिक्षकांनी अनेक छोट्या मोठ्या गोष्टीतून, प्रसंगातून
लेखक को बडा बनाया. त्यामुळे लेखक सांगतो की माझ्या जीवनात शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे, लक्षात घ्या. आणि सांगितलं ना विद्यार्थ्यांनो, आपका किसी सोच, किसी चीज को देखने का नजरिया क्या है दोस्तों, ये बहुत इम्पोर्टेंट चीज है. एक उदाहरण देता हूँ, शायद आपको पता चले. मैंने कहा ना, 3 आर्टिस्ट थे. एक चीज बना रहे थे, एक बड़ी वास्तु बना रहे थे, एक बड़ा मंदिर बना रहे थे भगवान का. तो एक सज्जन व्यक्ति थे, उन्होंने उन तीनों से एक ही सवाल किया, याद रखना. तो सबसे पहले से पूछा, भाई साहब आप क्या कर रहे हो. तो पहला जो था उसने कहा, दिखाई नहीं देता, मैं एक काम कर रहा हूँ, इतना भी आपको समझ में नहीं आता. ये उसका आंसर था. दूसरे को वही पूछा, भाई साहब आप क्या कर रहे हो. उसने कहा, भाई क्या करूँ, ड्यूटी है, पेट के लिए करना पड़ता है, तो काम कर रहा हूँ बस. तीसरे से जब ये पूछा गया कि भाई साहब आप क्या कर रहे हो, तो तीसरे ने कहा, मैं एक सुंदर मंदिर बना रहा हूँ. देखो, आपकी सोच क्या है उस चीज के प्रति. मैंने कहा ना, आज हम आप लोग पढ़ाई कर रहे हो, नहीं सर मैं पढ़ तो रहा, आपने जो दिया होमवर्क वो कर रहा हूँ ना. आपकी सोच ये होनी चाहिए कि सर, जो सपना मेरे माँ बाप ने, मैंने देखा है मेरे फ्यूचर के बारे में, उसकी एक सक्सेसफुल स्टोरी में आज से लिखना मैं स्टार्ट कर, ये सोच होनी चाहिए जब आप 10th पढ़ोगे. तो जो भी सपने आपने देखे हैं, ये उसकी फर्स्ट स्टेप है दोस्तों. आगे चल के आप बड़े बनने वाले हो, और ये जो 10th है उसके ऊपर आपका पूरा भविष्य निर्भर है. तो सोचो आपका पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कितना होना चाहिए. म्हणून ते सांगतात की मला त्याने विज्ञान शिकवलं आणि एकाकडे एकाग्रतेचा मंत्र दिला, फिलॉसॉफी शिकवली, तत्वज्ञान शिकवलं. लक्षात घ्या, आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणीतून, टीचिंग से गवसलं. गवसलं म्हणजे मिळालं, सापडलं. त्यांना मी कसा विसरू शकेन. भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्वाने, पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी, डेव्हलपमेंटसाठी उत्तम मार्गदर्शन केलं आणि संस्कार केलं. बघा, यही तो बड़ी बात है दोस्तों. फर्स्ट स्टैंडर्ड टू 10th स्टैंडर्ड, ये लाइफ अपने जीवन में बहुत मायने रखती है, बहुत. क्योंकि इसी समय में हम लोग भविष्य में जो कुछ बनने वाले हैं, आगे चलकर जो कुछ हम लोग सक्सेसफुल इंसान बनने वाले, उसकी नींव ये स्कूल में ही रखी जाती है. इसीलिए मैंने कहा ना कि अच्छे टीचर्स मिलना एक सौभाग्य की बात है. आप देखना, आप चाहिए तो जीवनी पढ़ लेना, आप चाहिए तो ऑटोबायोग्राफी लोगों की पढ़ लेना. जो भी इंसान बड़े बने दुनिया में, वो केवल उनके जो टीचर्स उन्हें लाईफ में मिले उनके कारण. त्यामुळे ते सांगतात की भावे सरांनी मला आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान, फिलॉसॉफी शिकवली. अच्छा, टीचिंग तो किया ही, लेकिन अपने बिहेवियर से भी उन्होंने संस्कार दिए बच्चों को. देखो, ये सबसे इम्पॉर्टंट चीज आहे. त्यामुळे ते सांगतात की भावे सरांना मी कसा विसरू शकेन. भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील जीवनात और कुछ टीचर्स है, जिन टीचरों ने उनके जीवन में बहुत बड़ा प्रभाव दिया था, प्रभाव डाला था. आणि ते होते जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्व, माझी पर्सनॅलिटी, सांगितलं ना मित्रांनो, की तुमचं जीवन घडवताना काहीतरी संस्कार तुमच्या पर्सनॅलिटीवर व्हावं. देखो, पर्सनॅलिटी यानी मैं दिखता कैसे हूँ, मैं चलता कैसे हूँ, मैं हंसता कैसे हूँ, मैं गोरा हूँ या देखो दोस्तों, रियल लाइफ में इसको कोई मायने नहीं होता, कोई मायने नहीं. ये सिर्फ 1-2 मिनट की बात होती है दोस्तों. आपने कितने कष्ट किए, आप क्या बने हो, आप वो बनने के लिए आपने कितना बड़ा व्यक्त, कितनी बड़ी डेडिकेशन से आप बने हो, ये बहुत मायने रखता है. लक्षात घ्या. त्यामुळे ते सांगतात की जोशी सर, शिर्के सर आणि मालेगाववाला या सर्वांनी माझी जडणघडण, मुझे बड़ा बनने के लिए मुझे बहुत सपोर्ट किया, उत्तम मार्गदर्शन. देखो दोस्तों, मार्गदर्शन मिलता भी है, हमें लेना भी आना चाहिए, ये समझ लें. आप तुरंत बोलोगे, सर हमें वही तो प्रॉब्लम हुआ, अच्छे टीचर नहीं मिले, मार्गदर्शन नहीं मिला. ये नहीं होता दोस्तों. सबको मिलता है, अच्छा मार्गदर्शन मिलता है, अच्छे संस्कार मिलते हैं.
हमें वो पॉजिटिवली लेना है। मैंने लास्ट एपिसोड में ही कहा था, लास्ट लेक्चर में ही कहा था कि अपने मम्मी पापा हमें बार बार लाइफ के बारे में बताते रहते हैं, लेकिन हम लोग उनकी बातें सुन सुन के बोर हो चुके। हम लोग बोलते मम्मी बोर मत कर, क्या बार बार वही बताती रहती है। दोस्तों, मैंने वही कहा कि सामने वाला बताने के लिए रेडी है, सामने वाला मार्गदर्शन देने के लिए रेडी होता है। क्या आप उसे ग्रहण करने के लिए तैयार हो? तुम्ही ते घेण्यासाठी तयार आहात का? हा फार महत्वाचा विषय आहे मित्रांनो, लक्षात घ्या। उसी को मिलता है जो लेना चाहे। म्हणून ते सांगतात की यांनी माझ्यावर संस्कार केले। आणि आता आपण आपल्या पॅरेग्राफचा आपल्या पाठाचा शेवटचा पॅरेग्राफ अभ्यासत आहोत। शेवटचा परिच्छेद फार महत्वाचा परिच्छेद आहे हा, लक्षात घ्या। आपण वाचतोय मी, आयुष्याच्या उभारणीसाठी, उभारणीसाठी यानी जिंदगी बनाने के लिए, लक्षात घ्या। मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली, शिदोरी दिली, लक्षात घ्या। ते काय सांगतात, आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली, संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला, जगण्याचे भान दिले। आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण क्षण आठवतात, आणि त्याच वेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र डोळ्यासमोर उभे राहत। मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो। बघा, आपल्या जीवनाचं, आपल्या सक्सेसचं सारं श्रेय, क्रेडिट ते फक्त दोन व्यक्तींना देत आहेत, एक म्हणजे शाळा, शाळेतील शिक्षक आणि आई। ते सांगतात की माझं आयुष्य घडवण्यासाठी माशेल गावात एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला एक साधारण मुलगा रघुनाथ माशेलकर, तिथून डॉक्टर रघुनाथ माशेलकर, ग्रेट साइंटिस्ट, हा जो माझा प्रवास आहे, ये जो मैं इन ऊंचाइयों को मैंने छू लिया, मैं इतना बड़ा बना। ते सांगतात याचं सारं क्रेडिट माझ्या शाळेला आणि त्या शाळेतील शिक्षकांना जातं, कारण त्यांनी नुसतं शिकवलं नाही, तर मोठं बनण्यासाठी एक अनुभवाचं गाठोडं बड़ा बनने के लिए मुझे एक पॉजिटिव एटीट्यूड मुझे दिया। एक पॉजिटिव एटीट्यूड कैसे सोचना है, इसकी सोच मेरे अंदर डेवलप की। संघर्ष, संघर्ष यानी लड़ना, जीवन के साथ लड़ना पड़ता है दोस्तों। याद रखना, कोई भी चीज आसानी से नहीं मिलती। 90s बोलने से 90s नहीं मिलते दोस्तों। 90s आने के लिए, 95 लाने के लिए, 98 पाने के लिए, या पूरे मुंबई में या मुंबई बोर्ड में फर्स्ट आने के लिए संघर्ष करना पड़ेगा, दिन रात मेहनत करनी पड़ेगी। देखो, हम लोग पढ़ाई तो करते हैं, लेकिन फिर भी कॉन्फिडेंस नहीं आता दोस्तों। वो कॉन्फिडेंस आना बहुत जरूरी है। हमें अपने ऊपर, अपने पढ़ाई के ऊपर, अपने मेहनत के ऊपर भरोसा होना चाहिए। आणि लेखक सांगतो, मी गरिबीशी लढत होतो, मला मोठं बनायचं होतं, मी अभ्यास करत होतो, जसा जमेल तसा अभ्यास मी करत होतो, पण माझ्या मेहनतीवर जो माझा आत्मविश्वास होता, मेरे मेहनत के ऊपर जो मेरा कॉन्फिडेंस था, वो मुझे अगर किसी ने प्राप्त कर दिया, तो मेरे टीचरों ने जो मुझे संस्कार दिए थे, जो मुझे सीख दी थी, उससे मुझे पता चला। बहुत बार हम लोगों ने देखा है दोस्तों, अपने घर में कोई भी नई चीज बनती है, अच्छा पकवान बनता है, तो माँ या जिसने भी वो बनाया वो पूछते हैं कैसा हुआ। आप कभी होटल गए हो तो आपको पता चले, आप जब कोई भी ऑर्डर करते हो तो कभी कुक ने आकर आपसे पूछा है कैसा मैंने खाना बनाया? ना, हम लोग ऑर्डर प्लेस करते हैं, ऑर्डर आ जाती, क्योंकि कुक को पता है मैंने जो बनाया वो बेस्ट है। याद रखना दोस्तों, ये लेवल का कॉन्फिडन्स होना चाहिए, लक्षात घ्या। ही फार मोठी गोष्ट आहे राजानो, ये बहुत बड़ी बात है दोस्तों। त्या सांगितलं ना की संघर्षासाठी जो आत्मविश्वास हवा होता, तो आत्मविश्वास लेखक सांगतोय मला माझ्या शिक्षकांनी प्राप्त करून दे, जगण्याचं भान दिलं। भान याने जागृती देणं। बघा, माणूस म्हणून जन्माला आलोय, मग का जगायचं? लक्षात घ्या, असं काहीतरी करायचं, कारण आयुष्य एकदाच मिळणार आहे, आयुष्य सारखं सारखं मिळणार नाही, लक्षात घ्या।
हम लोग एक डायलॉग आपने सुना रहेगा, जब तक चांद सूरज रहेगा तेरा नाम रहेगा। बहुत बड़े बड़े लोगों के लिए अब्दुल कलाम जी है, तेंदुलकर जी है, इनके लिए अमिताभ बच्चन। देखो इन लोगों ने ना जीवन को सही मायने में अर्थ प्राप्त कर दिया। लक्षात घ्या, सांगितलं ना, का जगायचं हे आपल्याला माहिती पाहिजे। नुसतं जीने के लिए किडे मकोडे प्राणी भी जी लेते हैं दोस्तों, पण आपण जगायचं का? 10वी तुम्हाला सांगू ना, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 से 12 लाख बच्चे 10th में बैठे हैं, 10th स्टैंडर्ड की एग्जाम देने के लिए। सेमी मराठी, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियम, ये सब मिला के 10-12 लाख बच्चे बैठ, लेकिन उसमें से कोई एक ही बच्चा है जो सब में टॉप होता है दोस्तों। लक्षात घ्या, अभ्यास करायचा, पण तो का करायचा हे समजलं पाहिजे, तरच मजा येणार। मला 90s का आणायचे, मला डॉक्टर का बनायचे, मला माणूस म्हणून का जगायचे, ये जो सीख है ना दोस्तों, लेखक सांगतो मला ही, हे जे ज्ञान होतं, हे ज्ञान मुझे अगर किसी ने दिया, तर मला हे ज्ञान माझ्या शिक्षकांनी दिले। आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा, लेखक सांगतो आज मैं इतना बड़ा बना, आज मी एवढा मोठा झालेलो आहे, आज माझ्याकडे सगळं आहे, पैसा आहे, घर आहे, 2 टाइम भरपूर जेवायला अन्न आहे, नाव आहे, सारं जग मला ओळखतं, पण लेखक सांगतो आजही फिरून जब मैं फिर से उन दिनों को याद करता हूं, ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्य, प्रचंड याने बहुत गरिबी। लक्षात घ्या ना, शाळेत जायला, शाळेची फी भरायला पैसे नव्हते, ऍडमिशन घेण्यासाठी पैसे नव्हते, शाळेत विदाऊट चप्पल जावं लागायचं। लक्षात घ्या, एवढी गरिबी होती, 2 वेळचं जेवण मिळत नव्हतं, 21 रुपये एका माऊलीने मदत केली। लेखक सांगतो मला ते क्षण क्षण आठवतात, मुझे हर पल वो याद आते। आणि मित्रांनो, आयुष्यात नेहमी लक्षात घ्या, दुःखाचे क्षण कधी विसरू नका। जो अपने दुखों को याद रखता है, जो अपने गरीबी को याद रखता है, आगे चल के वही बड़ा बनता है। लक्षात घ्या, मी सांगितलं ना, गरिबीत जन्माला येणं हा दोष नाहीये, पण गरिबीमध्ये मरणं हा दोष आहे। गरिबीमध्ये मरायचं म्हणजे मोठं बनायचं, लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे। म्हणून ते सांगतात प्रचंड दारिद्र्याचा सामना करताना क्षण क्षण आठवतात। आणि त्याच वेळी लेखक सांगतो मला यांची आठवण येते, ती म्हणजे माझी आई, माझे शिक्षक आणि माझी शाळा। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी शाळेला रिस्पेक्ट दिला, शिक्षकांना रिस्पेक्ट दिला, माँ बाप को रिस्पेक्ट दिया, वही लोग जीवन में बड़े बने। हम लोग ना टीचर्स को आजकल रिस्पेक्ट देते हैं, ना स्कूल को रिस्पेक्ट देते हैं। स्कूल ये है, टीचर ऐसा है, ये अच्छी नहीं पढ़ाती। दोस्तों वो अच्छी पढ़ाती, आप अच्छे पढ़ नहीं रहे हो। मैंने कहा ना दोस्तों, एक ही सोच के, एक कॉइन के 2 साइड्स होते हैं, हेड अँड टेल्स। आप कौन सी साइड को देखते हो, लक्षात घ्या, तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता हे फार महत्वाचं होतं। त्यामुळे ते सांगतात माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र। बघा, संस्कार केंद्र आहेत, केंद्र याने सेंटर। लक्षात घ्या, माझ्या आईने, माझ्या शाळेने, माझ्या शिक्षकांनी जे मला संस्कार दिले, हमें भी अच्छे संस्कार दिए, लेकिन हम लोग उन्हें फॉलो नहीं करते। किसी को घर से बुरे संस्कार नहीं मिलते दोस्तों, किसी को स्कूल से बुरे संस्कार नहीं मिलते, किसी को टीचर बुरा गलत नहीं पढ़ाता दोस्तों, हमें उन पर चलना है। हम लोग चलना छोड़ देते, लक्षात घ्या, हम लोग उस पर चलना नहीं करते, चलते नहीं। जैसे मी तुम्हाला एक सिंपल सांगतो, आप छुट्टियों में, आता अपन कोरोना मध्ये घरी आहोत, 24 तास आपल्याकडे, चलो 8-10 घंटे हम लोग सो लिए, फिर भी अपने पास 13-14 घंटे बैठ बचते। चलो 3 घंटे पढ़ाई कर ली, फिर भी 10-12 घंटे मतलब शिल्लक राहतात आपल्याकडे। चलो ना, थोड़ा मम्मी का हाथ बटा लिया, उसको थोड़ी काम में मदद कर ली, थोड़ी पढ़ाई कर ली, थोड़े। मैंने कहा ना, आप क्या करते हो लाइफ को पूरा, जो आज 3 महीने हो गए, आप 3 महीने का बैकलॉग देखना। आज भी हमें, अरे यार 3 महीना हो गया, कुछ भी नहीं किया रे, कुछ नहीं सी चीज भी मैंने नहीं सीखी, ऐसे ही दिन जा रहे, बोर। दोस्तों यही तो है लाईफ, जगण्याचं भान दिलं, आयुष्यातला प्रत्येक पल, हर पल इम्पॉर्टंट है। ये मुझे अगर किसी ने सिखाया, तो मेरी माँ ने, मेरे टीचरों ने, माझ्या शाळेने मला शिकवलं। माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र डोळ्यासमोर उभे राहते। मी पुन्हा मनोमनी, मनोमनी म्हणजे मनातल्या मनात शाळेत जाऊ लागतो। मैं स्कूल ही मैं चला जाता हूँ। लक्षात घ्या, अशा प्रकारे आपला धडा इथे संपलाय। लक्षात घ्या,
ओके. या पाठामध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी काय दिलंय, ऊर्जा शक्तीचा जागर सेलिब्रेशन करा. तुमच्याकडे जो कॉन्फिडन्स आहे त्या कॉन्फिडन्सचं सेलिब्रेशन करा. चॅलेंज स्वीकारायला शिका. लक्षात घ्या, गरिबीतून उभं राहायला शिका. जे जे चांगलं आहे ते फॉलो करा, ते आपल्या जीवनामध्ये अप्लाय करा. मित्रांनो, मी पुन्हा सांगतो, पढ़ाई के बिना जीवन है नहीं दोस्तों. देखो, पैसा कमाने के लिए नहीं पढ़ना है दोस्तों. डॉक्टर रघुनाथ माशेलकर, अब्दुल कलाम, अमिताभ बच्चन, तेंदुलकर, आप जो भी बड़े लोग हैं उन लोगों को देखना, उनके एम अलग है. पैसा तो सेकेंडरी पार्ट है, पैसा तो आना ही आना है दोस्तों. लक्षात घ्या. कभी अगर मिले तो डॉक्टर लहाने करके एक आई स्पेशलिस्ट है, उनके भाई भी है डॉक्टर विट्ठल लहाने, याद सर्जरी करते हैं वो, प्लास्टिक सर्जरी के बहुत जाने माने व्यक्ति है. उन लोगों को आप पढ़ना. पैसा तो आना ही, वो लोग भी गरीबी में थे, वो लोग पैसे के लिए नहीं पढ़े, पैसे के लिए बड़े नहीं बने. पैसा तो बड़ापन आते ही आना ही, वो तो पानी की तरह आएगा आपके पास. लेकिन लाईफ में पैदा हुए हैं, लक्षात घ्या, जगात जन्माला आलोय तर काहीतरी मोठं करायचं. 10th में आए हो ना, इतना पढ़ लो ना दोस्तों, ऐसा रिकॉर्ड बना देना कि अगला 10 साल तक, अगला 20 साल तक वो रिकॉर्ड शायद कोई तोड़ न सके. ऐसा रेकॉर्ड बना देना. म्हणून लेखक सांगतो की मी मोठा झालो केवळ माझ्या आई वडील, आईमुळे, शिक्षकांमुळे आणि माझ्या शाळेमुळे. अशा प्रकारे ऊर्जा शक्तीचा जागर या पाठामध्ये भारताचे प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण श्री रघुनाथ माशेलकर यांनी या पाठात त्यांच्या लहानपणीच्या काही हृदय आठवणी दिलेल्या आहेत. वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने कष्ट उपसून अत्यंत वाईट परिस्थितीत त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. युनियन हायस्कूल मधल्या शिक्षकांनी त्यांच्यावर योग्य संस्कार केले. आई व शाळेतील शिक्षक यांचं चित्रण त्यांनी या पाठातून केलेलं आहे. तुम्हाला धडा समजलाच असेल. जाते जाते हर समय की तरह मेरा होमवर्क आपके लिए है. आज सबसे पहला ये लेसन आपको 2 बार जोर से पढ़ना है, किसी घर फैमिली मेंबर्स के सामने. मन ही मन में नहीं पढ़ना है दोस्तों, किसी के सामने आपको ये लेसन 2 बार पढ़ना है. ओके, लक्षात घ्या. तुम्हाला हा लेसन वाचायचा आहे आणि याच्या खाली क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, ये जो है ना, ये आपको एक बार लिखना है. आणि स्वमत आहे, स्वमत लक्षात घ्या. लक्षात घ्या, स्वमत आहेत, ज्यामध्ये आ ई ई ऐसे 4 स्वमत आपके सामने हैं. उसमें से कोई भी 2 स्वमत आपको आपकी भाषा में लिखने हैं. मैं होमवर्क फिर से रिपीट करता हूँ. ये लेसन 2 बार आपको जोर से पढ़ना है. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 और क्वेश्चन नंबर 4 एक बार आपको लिखना है विथ आंसर. और क्वेश्चन नंबर 6 में टोटल 4 स्वमत है, उसमें से कोई भी 2 आपको पढ़ने हैं. ये है आपका आज का होमवर्क. थैंक यू स्टूडेंट, थैंक यू.